ते पोलीस खातं नांगाड झालंय आता. ते दंगल होऊन गेले धरत्या बस गाडीत तुम्हाला बस. एक तर गावाला गेलो होतं नेटकच उतरलं स्टँडवर, त्याला माहितच नाही काय झालंय. बस गाडीत तो म्हणला मी आताच उतरलो, ह्या गाडीत बस आता. एक तर संडास वरून आलं डबड्या सगळं नेलं बस गाडीत. आणि याला कारण ऐका आणि पोलीस खातं कडक झालंय ना, ही काळाची गरज झाली, लय महत्वाची. महिला सुरक्षित झाल्या, पोलीस खात्याने कडक भूमिका करून महिला पोलीस झाल्यामुळं काही गोष्टी मुलींच्या सुद्धा समाजासमोर आल्या. महिला पोलीस झाल्यामुळं मुलीच्या अडचणी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्या. ते लय महत्वाचं झालं मला. हो ऐका आता, कायदा कडक झालाय पोरांनो. 100% जनता मोबाईल मध्ये आणि 80% जनता सीसी कॅमेरे. ते जर क्लिप मध्ये सापडला ना गाडी बिडी पेटवताना, अशी खुटी गुतन खुटा उपटन पण खुटी निघायची. हो 3 महिने जामीन नाहीये, 90 दिवस वरून ऐका काय, वर्ष आयुष्यभर सरकारी नोकरी नाही. आणि आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म असल्याशिवाय विमानानं प्रवास सुद्धा करता येत नाही. आता नगरसेवक व्हायला 3 किलो कागद लागत आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, लिंक कार्ड, बापाचं कार्ड, आईचं कार्ड, गावाचं कार्ड, अख्ख्या घराचं कार्ड. त्याच्यात पडताळणी बसला नाही, चला घरी. हो आता अवघड आहे. हातानं झटे करू नका. तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे, आग लाव मोर्चाला, मी गावाला चाललो भो. नको 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 नको, त्याच्यात उतरू नका. नाही 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 नाही, जिंदगी संपेल. काय मत आहे तुमचं? हाताने कुटाने करू नका तुम्ही, त्याच्यात उतरूच नका. तुम्ही आमच्या टोळीचे मेंबर व्हा, 2 टाइम फुकाट खा. एक सांगा, तुम्ही आमच्या टोळीचे जर सभासद झाले ना मला, तर श्रीमंत होणार नाही पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्याकडे या, इकुतू नका. विमानानं प्रवास, पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. बरं दंगलीची तारीख काय 5-7 वर्ष नाही चालत, ती 30, 35. जसं वय वाढन तशी तारीख, जशी वय वाढन तशी तारीख. हो अजून 2 वर्षानं बायको करायची म्हणलं तरी पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल. या अवलाद कुठं गुतेले का नाही? थोडा सुपारी गुतलंय का? अर फुट नका सुपारी. का त्या पोरीला पोरत नाही ना का? हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का? आणि प्रत्येक तरुणानं जर एवढी शपथ घेतली तर पोलीस खात्याचं 70% काम झालं. प्रत्येक पोरीच्या आई बापांनी रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, 60% गुन्हेगारी 2च दिवसात कमी होईल. 70,000ची पल्सर आहे पोराला, 10,000चा मोबाईल आहे, 3,000चा बूट आहे त्याच्या पायात, आणि ते बोंबलं तिंडत आहे. बुटानं हाणलं पाहिजे ते. आपल्या घरात एंट्री नाही. पोरे म्हणला मी घरातून निघून जाईन, हे कपडे हाय मी करेल प्रयत्न परत. मी तुला पैदा केलं, तुम्हाला शिकतो का नालाय का? पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, गळ्याचं माप दे. पोऱ्या म्हणला मी पॉयझन घेईल, कोणतंही पॉयझन पिऊ द्या पोरांना, पोरगं 5 तास मरत नाही. माझा विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणले म्हणायचं औषध घेतो का? शेण खावा पण औषध कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढी त्यात. एकदा नळी घालून आणली ना ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतं औषध आहे काय. प्रत्येक बापानं सांगा, विनोद आहे का? गुन्हेगारी कमी करायची असेल, गुन्हेगारी कमी करायची असेल, प्रत्येक बापानं मुलाला शिस्त लावली पाहिजे. मुलीच्या बाबतीत आईनं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. हा
मुलीची बाहेर पडताना अंगावर ओढणी पाहिजे, शिस्त, थोबाड फोडून टाका तिचं. हा, केसांची स्टाईल तपासा, दप्तर चेक करी जा मुलीचं, वह्या चेक करा वर्गातल्या, शेवटच्या पानावर गृहपाठ असतो. तो जरा वाचित जा. मुलीच्या मोबाईल मधला एसटीचा पास पंच केलाय का बघा. 8 दिवस झाले पोरगी कॉलेजला जाते आणि पास पंच नाही, मग पोरगी भैरातून वर्गात निघते का काय पहा. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करीत जा. आपण पोरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले, मग 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे जरा पहा. याची चौकशी करा. आणि ही काळाची हे केलंच पाहिजे. 80% पोलीस खात्यांचं काम क्लिअर होईल. आपल्याकडे काय 2च अंगठ्या, तरी पंक्ती वाट फिरते, भातवाड मटकी वाढ, भातवाड मटकी वाढ. भंगार बापाची पायदास नाही. मागून खिचडी फाटेल, पुढच्या लावून तो फडून टाकेन, फडून टाकेन. मग ही कोण शिवीन. काय उभे गेले 2 दारुडे रस्त्यानं दुलत चालले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार, दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली. म्हणला तू होऊ शकत नाही. म्हणला का, मी जर राजीनामाच देईल नाही. काय करता काय आपल्याकडं. अहो ही माणसं लक्ष्मीनं मोठी का झाली. फक्त कष्ट आणि नीती. पोरांनो व्यवसाय करा, शिकू नका. काय करा शिकून करणार काय तुम्ही. 25% कंपन्यांचं काम झालंय. शाळेत पोरं राहिले नाही, मास्तर एक्स्ट्रा झाले. 1ली ते 4थी 2 गुरुजी 6 पोरं. मरता का तुम्ही. गारगारी का ना, कुल्फी का ना, पावी का ना, बटारी का ना, कोंबड्या पाळा ना. सोलून कोंबडी 130ला आहे, भाजून 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, शिजून 230ला आहे. व्यवसाय करा. सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे. सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे, मोटरसायकल पंक्चर 50 रुपयाला आहे. आणि इथून पुढच्या कालामध्ये फक्त एक वाक्य सांगून ठेवतो, निर्वेशनी रान कष्ट करा. लक्ष्मी तुमच्या दारातून ढकलून दिली तरी जाणार नाही. शिकायचं कवर. बायका मिळानं रेंज गेली, काहींची रेंज. व्हायरस आला त्यांना, व्हायरस. जोडीदारांचे ऑपरेशन झाले तरी हा गडी तसाच. काय करता त्याला. 42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यानं, पण नाही पसंत केलं. त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण यायला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पाहिला, मला पाहायला आलता. यांचं काय करता बायका. महिला म्हटलं महाराज म्हणून नाही, महाराज मरू द्या तिकडं, पण महिला म्हटलं तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐकाल का. आणि ऐकायलाच पाहिजे. महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका. एक आयुष्यामध्ये तुम्ही देव पूजा नाही तर पूजू नका, मला घेणं नाही. फक्त एक तुमचा मुलगा म्हणून सांगतो, आयुष्यावर तुम्ही सासू सासऱ्यांना माणसासारखी वागणूक द्या. जगातले सगळे देव तुमच्या घरात. मी तुमच्या मुलासारखा. मी म्हणणार नाही ना कधी तुम्ही त्यांची लई ठेप ठेवा. मी म्हणणार नाही ना तुम्ही त्यांना लई भेटा. मी फक्त म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या, तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना द्या. एक वाक्य सांगू बसणाऱ्या माणसांना, आईवर कादंबऱ्या करू नका, आईवर कथा करू नका, आईवर व्याख्यानं करू नका, आईवर भाषणं करू नका, आईवर चित्रपट काढू नका. आई हसत ठेवा, हा जगातला सगळ्यात मोठा देव आहे. आईवर चित्रपट काढून काय करता. आईवर कादंबऱ्या लिहून काय करता. आईवर व्याख्यान ठेवणार तीच आई वृद्धाश्रमात. व्याख्यान करता कशाला आईवर. आणि 50% कीर्तनकार सुद्धा आईवर आणि बाबावर बोलतात. आई बाबावर बोलू नका, त्यांना हसत ठेवायला शिका. ही पूजा आहे. बोलून काय करता. कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापाला भाकरी नाहीत. काहींची कुत्रे गाडीत हिंडा, त्या कुत्र्याबरोबर. इतके नालायक अवलादी आहेत काय. काहींच्या 10 लाखाच्या गाड्या कुत्र मधल्या सीटवर. ते कुत्र मध्ये का बसवतात, ते कुत्र ड्रायव्हरला सांगतं पुढच्या वेळेस मी पुढं राहील.
बस एवढं वाक्य महिला मंडळ ऐका. आणि देव याच्यातच आहे. तुळशीला पाणी घालून आणि बोंबलं तिंडून आणि उपास करून कुठं देव भेटतो का? आता हे उगाच चाललंय म्हणून चाललंय, नाही तर काय उपास मारायचं. कोण सांगितलं देव तुम्हाला? बावळा सारखा. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला त्याचा? पार्वती दादान का उठलाय? दुर्गे दुर्गट भारी तुझ विना संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन, काय करतात? कपून टाकेन, फाडून टाकेन, मुतला शंकर चड्डीत. मग पार्वतीनं आरती बदलवली, घालीन लोटा. काय उपयोग आहे? एवढं वाक्य जर तुम्ही ऐकलं ना, कल्याण. बरं हा किंवा नाही हा. आता मुलींसाठी 3 वाक्य सांगतो, ऐका. पूर्ण ऐका. मुलगी मला आहे, मी मुलीचे लय लाड करतो महाराज. लई लई म्हणजे लई. पोराला 100चा पेन, पोरीला 200चा. पोऱ्याचा बूट 500चा, पोरीचा 1000चा. पोऱ्याचा ड्रेस 2000चा, पोरीचा 5000चा. जाऊ दे, ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. या अवलतीसाठी नाही करत. हा धोका आहे. हा कधीतरी एकदा लाईट बंद करून आपला कार्यक्रम करणार. हा धोका आहे. साप. मुलीचे लय लाड करतो माझा, करायलाच पाहिजे. ती एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. तिनं जर आपल्याला व्हॉट्सअप केला, पप्पा मॅरेज इज कम्प्लिटेड, तर पप्पा मेलाच पाहिजे. नाही, फक्त मुलींनी माझे 3 वाक्य ऐकायचे. एक, सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही, अजिबात नाही. लेट होऊ द्या, काय फरक पडत नाही. पण एक वाक्य सांगतो पूर्ण. तुम्हाला ईश्वरासारखा बाप आणि ईश्वरासारखी आई थकली ना, तुम्हाला हे जगात कोणी नाही. हे फक्त म्हणायचं राहते जगाला, हे फक्त म्हणणार आहे. पण तुमच्यासाठी हाताला घड्याळ न घालणारा, पायाला चप्पल न घालणारा, पण तुमच्या सुखासाठी आयुष्यभर लढणारा फक्त तुमचा बापच आहे. तुमचं लग्न झालं ना पूर्ण, कमी पगारावर बापाने नोकऱ्या केल्यात, पण तुमचं लग्न झालं ना, कर्ज किती झालं याचा त्यांनी विचार नाही केला. तुमच्या तुमच्या लग्नात जेवला नाही पोरीनं तुमचा बाप, पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना, तर उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला तुमचा बाप. लोकांनी तो उशीमध्ये रडला पण कुणी पाहिला नाही. त्याला सकाळी लोकांनी विचारलं, तुम्ही का मुलगीच्या लग्नाला फार खर्च केला? तो काय म्हणला माहिती? पूर्ण पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे. त्यानं कपड्याला किंमत नाही दिली, त्याची चपल तुटली तरी चालते, त्याची दाढी वाढली तरी चालते. मुलीच्या गालावरचं हसू हेच बापाच्या अंतःकरणातलं समाधान आहे. काही लागत नाही. मुलीनं बापाला जपा, फक्त तुम्ही लग्न उशिरा करा. 2 आणि 1 वाक्य अजून सांगतो. पूर्ण आयुष्यात एक करा. नीट ऐका. 1 विषयात मार्क कमी पडले पडू द्या, पण तब्येत कमावली पाहिजे मुलीनं. मुलीला तब्येत पाहिजे, ती बोगसगिरीच चालणार नाही. मुलीला कराटे आले पाहिजेत, मुलीला फायटिंग आलं पाहिजे, मुलीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. तुम्ही सगळ्या क्षेत्रात जर कमी असाल, कमी नाहीच, तर मग स्त्रीवर अन्याय होणारे शस्त्र रोखण्याची ताकद तुमच्यातच आहे. माझं वाक्य परत नीट ऐका. तुम्ही सगळ्या क्षेत्रात परिणामी मोठ्या आहातच, मग तुमच्यावर होणारे अन्याय जर थांबवायचे असेल तर भाषण करून जमणार नाही. तुम्ही कराटे शिका, शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली ना, डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनो, तुम्ही एकाच्या जर ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. फक्त एकाच्या निवार ठेवून द्यायची बस. पण तुम्ही बावळाट मर मग. हो, सांगा मुलीनो, हा विनोद आहे का? नाही. आणि आलो आणि 3रं वाक्य पोरीनो. आपला बाप कितीही गरीब असू द्या, कितीही, फक्त गल्लीने शेवटपर्यंत वर मान काढून चालला पाहिजे, त्याची मानच खाली नाही झाली पाहिजे. बस. जगायचं तरी कशाला आहे? किती दिवस जगायचे? काळ बदललाय. काळ वाईट आलाय का चांगला? वाईट. तरुण पोरं ध्यानात ठेवा. आता मुलींना सांगितलं, महिलांना सांगतो. आता पुरुष पोरांना सांगतो. पोरांनो, 8 दिवस फक्त तुमचे आईन बाप जाऊ द्या. 8 दिवस आईन बाप जाऊ द्या. तुम्ही 8 दिवस फक्त भावजाईच्या हाताखाली फुकट खा. तुम्हाला 12 महिने मी सांभाळतो.
घालेल. पोरांनो, व्यसनाचं प्रमाण कमी करा. तुम्हाला वाटतं आम्ही तरुण आहेत, काळ बदललाय. राजकारणातली लोक सुद्धा नीट ऐका. 15 वर्षापूर्वी दंगली करणं सोपं होतं. 15 वर्षापूर्वी गाड्या पेटवणं आणि टपऱ्या पेटवणं सोपं होतं. 2018ला सोपं नाही. कायदा कडक झालाय आणि महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा सतर्क झाली. आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाही. आता पोलीस यंत्रणा अतिशय चांगली आहे. पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जाय. ज्यांच्या मरायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी. PhD ड्रायव्हर कवा धडकन सांगता येत नाही, 13,000. वायरमन कवा वायरीला चिटकल सांगता येत नाही, 20,000. ते पोलीस अखेरात डांबरे उभं 27,000. गुरुजीला कवडीचा धक्का नाही, 82,000. आमदाराला 1.5 लाख. टोल नाका फ्री, गेस्ट हाऊस फ्री. महाराज, या पोलीस खात्यातल्या लोकांना पगार पाहिजे लाख लाख, 1.5 लाख. का माहितीये का? का माहितीये का? दिवसा सोडा, पण रात्री पेट्रोलिंगची जी नोकरी आहे ना, अक्षरशः जीवावर उधार नोकरी आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो, पोलीस लोकांसकट पुढाऱ्यांना सगळं, आमदार साहेबांना सगळ्यांना, मग या माणसांचा आदर्श घ्या. हे बबनराव आहे, काही लई श्रीमंत माणूस नाही महाराज, त्यांचा मुलगा आहे. फक्त एक दर्डा साहेबांवरची निष्ठा म्हणून एवढा मोठा कार्यक्रम. आणि आता कार्यकर्त्यांमध्ये आमदार साहेब ध्यानात ठेवा, तुम्ही बी दोन्ही आमदार. 15 वर्षापूर्वी आमदारांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता हिंडणारे कार्यकर्ते याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 15 वर्षापूर्वी तुमच्या मागे हिंडणारा जो कार्यकर्ता होता तो काम हो नाही तर न हो निष्ठा म्हणून हिंडत होता. आज नाही. आज झांबड साहेबांच्या मागे एखादा कार्यकर्ता आला, त्याने जर 8 वाजता झांबड साहेबांना फोन केला, हो माझी मुलगी आजारी आहे, झांबड साहेब जर नुसते म्हणे ना सकाळी पाहू, कोणाशी बोलतो तू? 6 वर्ष तुझ्या मागे हिंडलो, चुत्या होतो का मी? मला म्हणतो सकाळी दुसऱ्या पक्षात. आता निष्ठा नाहीये, निष्ठा निष्ठी. आता कार्यकर्त्यांमध्ये निष्ठा नाही, निष्ठा निष्ठी. इकडून काम झालं नाही, आता नाही. आता आमदार साहेब माणसांना सांभाळा, कामरे अवघड आहे. तुम्हाला किती जणांचं पुढं पुढं करावं लागतं महाराज. आमदार होणं बिवणं लय अवघड हो. कोणचंही मन सांभाळायचं. दारुडे जरी आला ना, राम राम. जुगारे जरी आला ना, या 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 या. त्याचा घमाट वास सुटला, या या या. काय करतात? वासना आपल्याला चढली तरी या 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 या. त्याचे डोळे एकदम लाल, या या या. लई क्वालिटीचा माल सांभाळायला लागतो या लोकांना महाराज. आणि ते बरं, त्यांच्या अंगाला गट्टे पडले, त्यांना त्याशिवाय होतही नाही. आणि ही माणसं खरंच कळ काढू जाणं महाराज. आपण कोणी कळ काढणार नाही हो. कोण सांभाळते? येडे काय? आपण कळ काढू आपण? अरे आपलं पोरग शाळेत उशीर आलं तर आपण उचलून आपटितोय. कुठं गेलता ते आपल्याला कुठं जमत असं काय? हेच लोक सांभाळू जाणं. आणि राजकारत्यामध्ये 2 गुण असतात अतिउत्तम. एक, कुणाला दुःख व्हायचं नाही.